चला विनंती असेल रणजी स्पोर्ट्स संघाला स्टार्ट करायचं आहे. सन्माननीय श्री केशव भोईर सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर. रामरती देवी स्मृती चषक 2023मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. तसेच सावे आपण मंचावर मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत आणि त्यांचं सत्कार सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुशांत मुकादम सर यांचा इथं आम्ही सत्कार करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथं सन्माननीय श्री सुशांत मुकादम सरांना इथं सन्मानित करतोय. खूप हसरं आणि तितकंच क्रिकेटमध्ये विस्फोटक चेहरा आपल्याला पाहायला मिळतो सुशांत मुकादम यांच्या नावाने सिक्सर किंग या नावाने घोडबंदर परिसरामध्ये त्यांना ओळख दिली गेली.
त्याचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. तटीय सर्कलच्या जर आपण बाहेर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप काऊ कॉर्नरमध्ये. यावेळी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला गेलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासाठी 4 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका साईडला सजवलं जाते. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला गेला विकी याच्या गोलंदाजीवरती. धावफलक 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्यावेळी नरेंद्र भारती पहिल्या 3 चेंडूवरती थोडंसं झुंजत होता, मात्र त्यानंतर नक्कीच आपल्या बॅटवरती चेंडू घेण्याचा प्रयत्न आणि तो षटकार मारल्यानंतर थोडासा आत्मविश्वास तो नक्कीच उंचावला असेल. आणि त्याच कारणाने विकी याच्या पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेवरून तो फटका पाहिला. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून गेलेला होता फटका. अतिशय सुंदर देखणा असा फटका होता. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धाव्याने 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. थोडंसं महागडं ठरलं जात आहे, कारण पहिला षटक जर आपण पाहिला चेतनचा अतिशय सुंदर हाताळला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर विकी या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये बॅक टू बॅक 2 मोठे फटके, एक चौकार आणि एक षटकार येत असताना आपण पाहतोय. किती धावांचा टार्गेट दिलं जाणार आहे, कारण टॉस जिंकला होता रणजी स्पोर्ट्स संघाने आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं सत्याई स्पोर्ट्स मोगरपाडा या संघाला. नरेंद्र भारती एक वादळ मैदानामध्ये निर्माण झालं आहे, कारण ज्यावेळी नरेंद्र भारती प्रथमतः फलंदाजीसाठी येतो त्या बॅटमधून नक्कीच धावा येत असतात. पंचांचा इशारा आउटसाईड द ऑफ स्टंप. वाईट चेंडू पंच घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धाव्याने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. उष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा प्रेझेंट बाय कैलासवासी रामरती देवी स्मृती चषक 2024 मित्र आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन आजच्या दिवसामधला आता सुरुवात झाली या स्पर्धेला. यावेळी हेलिकॉप्टर उडवला गेलाय, मात्र लँड कुठे होतं हे पाहणं गरजेचं आहे. सर येस, लॉंग ऑफ रिझन मध्ये लँड झालाय. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अतिशय आक्रमक फलंदाजी नरेंद्र भारती. 3 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलं. एक चौकार. अतिशय महागडी गोलंदाजी हाताळत असताना विकी याला आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज विकीच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना फलंदाज नरेंद्र भारती याला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, मात्र यावेळी नरेंद्र याचा विचार बदलला जात नाही आहे. पुन्हा एकदा फटका पोचलाय, मात्र बाईचा क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. हा झेल नक्की सोडलाय का काय सोडलंय नक्कीच पुढच्या या काही षटकांमध्ये समजलं जाणार आहे. संधी मिळाली होती, मात्र संधीचं सोनं करणं हे गरजेचं होतं. जीवनदान नरेंद्र भारती सारख्या फलंदाजाला दिलं गेलंय. ज्यावेळी जयेश आपण प्रत्येक वेळी बोलत असतो की जीवनदान क्रिकेटमध्ये खूप महागडे ठरलं जातं आणि तो जीवनदान आज नरेंद्र भारती सारख्या फलंदाजाला दिलं गेलंय. आणि तो जीवनदान किती महाग ठरेल रणजी स्पोर्ट्स संघाला या पुढच्या चेंडूमध्ये समजलं जाणार आहे. यावेळी फटका चांगला आहे, जीवनदानाचा फायदा आणि हा येतो षटकार. धावफलक जर आपण पाहायला गेला तर धावफलकावरती लागला जातोय. 33 रन 33वा. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 33वा. खराब गोलंदाजी नरेंद्र भारती आक्रमक फलंदाजी करत असताना, विस्फोटक फलंदाजी करत असताना
पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला पूल केलाय, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये, षटकार. 39 धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18.50च्या 19.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरकला जातोय. जबरदस्त फलंदाजी, आक्रमकता काय असते हे दाखवून दिले. एका साईडला आपण पाहिलात तर नरेंद्रच्या बॅटमधून 5 षटकार आणि 1 चौकार, तब्बल 34 धावा ह्या स्वतः नरेंद्रच्या आहेत. आणि शामध्ये आपण जर पाहायला गेलं तर संघाच्या धावा आहेत 39 धावा. महागडं षटक, अतिशय महागडं. 29 धावा गोलंदाज विकी याने खर्च केल्यात. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावर चेतन येतोय. कारण या अगोदरचा षटक आपण जर पाहिला विकी याचा, तब्बल 29 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्रमांक 3चं षटक आपण पाहतोय. चेतन गोलंदाजी मार्गावर पहिला षटक हाताळला होता, 10 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. मात्र तिसरा षटक घेत असताना अतिशय सुंदर चेंडू हाताळले जातात चेतनच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉटच्या रूपाने आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. धावा रोखणं गरजेचं अशी स्थिती, ज्यावेळी आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा विकी याने खर्च केल्या होत्या आणि त्या धावा थोड्याशा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच चेतन करणार आहे. मात्र एका साईडला जर आपण पाहिलात तर नरेंद्र हा खूप टोचमध्ये आज फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईकवरती पुन्हा एकदा वादळ मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला होता, मात्र आता स्ट्राईक एंडला येतोय नरेंद्र भारती, ज्याच्या बॅटमधून 5 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलाय. सुंदर असं आयोजन, चांगले पंच आपण पाहतोय. दोन्ही पंच खूप अनुभवाने भरलेले, चांगले समालोचक आज या स्पर्धेसाठी लाभले गेले. जयेश पाटील आणि विशाल पाटील. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. लेग बाईच्या रूपाने पंच घोषित करतात 1 सिंगल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 41 रन, 41 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. टॉस जिंकला होता रणजी स्पोर्ट कासार वडवली संघाने. मात्र निर्णय जर आपण पाहिलात तर नक्कीच सत्याई स्पोर्ट्सचा मोगरपाडा या संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. कारण नरेंद्र यावेळी एक आगुगवती फलंदाजी नरेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळते. एका साईडला नरेंद्र मारत असताना मात्र हा फटका इथे फसला गेलाय. पुन्हा इथे जीवनदान दिला गेलाय राज या फलंदाजाला. काय घडलं जातं या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिले. सोप्या झेल होत्या, ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर पहिला झेल एक सुटला गेला नरेंद्र भारतीचा. त्यानंतर काऊ कॉर्नर रिझनमध्ये, डीप काऊ कॉर्नरमध्ये एक झेल सुटला गेला. झेल सुटणं हे किती महाग ठरू शकतंय हे मागच्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षण हे नक्कीच जर चांगलं झालं तर गोलंदाजाचाही विश्वास वाढला जातो. तर यावेळी क्षेत्ररक्षण खराब होत आहे, सफळ झालाय आणि फटका खेळला तो म्हणजे लॉंग ऑफ रिझनच्या बाहेर. षटकार राज याच्या बॅटमधून आलेला. 49 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. ताबडतोब खेळी केली जाते. चौकार आणि षटकारांची आतषबाजी इथे पाहायला मिळते, ती म्हणजेच सत्याई स्पोर्ट्स मोगरपाडा संघाच्या फलंदाजीमध्ये. एका साईडला नरेंद्र मारत होता, मात्र राजने विचार केला मी का शांत बसू आणि राज तिसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये तो मोठा फटका आला. षटक जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ इथे संपला गेला. 3 षटकांमध्ये धावफलक जर आपण पाहायला गेला तर 49 रन, 49 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा.
3 षटक संपले गेले. जयेश ज्या प्रकारे आपण पाहतोय 49 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर अजूनही 2 षटकांचा स्लॉगवरचं षटक असतील. हे दोन्ही षटक जर आपण पाहायला गेलं तर कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या तर नक्कीच एक मोठा डोंगर रचला जाणार या 5 षटकांमध्ये. कारण ज्या प्रकारे नरेंद्र फलंदाजी करतो त्या 20-25च्याहून जास्त धावा येणे हे नक्कीच असं वाटतंय की या धावफलकावरती एक मोठा डोंगर रचला जाईल. दुसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा थोडासा फंबल होतोय. शतरक्षक मिळाले जातील 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला जातोय तो म्हणजेच 51 धावा. 51 रन ऑन दी बोर्ड. सत्याई स्पोर्ट्स मोगरपाडा टीम यावेळी आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा येस. वाईट चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाईल आणि अवांतर धाव्याने 1 धाव ही धावफलकावरती जोडत असताना आमचे गुणालेखक सिद्धेश. 52 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर यावेळी फटका बसलाय. पाहायचा जेल आहे का. शतरक्षक स्वतः विकेट कीपर येत होता मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 1 सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने धावफलक पाहायला गेलं तर 53 रन 53 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 53 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्गावर क्रमांक 3चं षटक हाताळण्यास 4चं षटक हाताळण्यासाठी मंगेश या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. 4थं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय मंगेशच्या गोलंदाजीमध्ये. मात्र यावेळी नरेंद्र भारती यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये हा फलंदाज प्रत्येक वेळी यशस्वी होत असतो. आधी या सामन्यामध्ये यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. भरपूर समाचार. चेंडू जातोय डीप काउ कॉर्नर रिझन मध्ये. षटकार या 6 धावेने आता मात्र धावफलकावरती उंचावला जातोय. 59 रन 59 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ताबडतोब खेळी केली जाते नरेंद्र भारतीच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. 49 धावांवरती फलंदाजी करतोय. हा 49 झाले ना त्याच्या. 49 धावांवरती फलंदाजी करतोय नरेंद्र भारती. आक्रमक फलंदाजी 20 स्फोटक खेळी. अर्धशतक या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक झळकवण्याचा मान आज नक्कीच नरेंद्र भारती याच्या आसपास जवळ येऊन पोहोचलाय. 49 धावा आणि लगेच शुभेच्छाही आल्यात नरेंद्र भारती याच्यासाठी. राजू स्पोर्ट्स कोळीवाडा या संघाकडून दुर्गेशच्या माध्यमातून आणि राजू स्पोर्ट कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या फलंदाजीसाठी. 49 आणि हा षटकार 55 धावा. बॅट वरती करून नरेंद्रने या 50 धावांचं नक्कीच स्वागत केला जातोय. अतिशय सुंदर अतिशय आक्रमक फलंदाजी नरेंद्र भारती. एकच नाव आजच्या दिवसामध्ये गुंजावला जातोय नरेंद्र भारती याचा. 55 धावा या स्वतःच्या या धावफलकामध्ये आपण पाहतोय. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 71 रन 71 धावा. प्रत्येक गोलंदाजाला विचार करण्यामध्ये भाग पडलाय. प्रत्येक गोलंदाजीमध्ये मार खातोय. पहिला षटक जर आपण पाहिला पॉवर प्लेचा षटक 10 धावा खर्च केला चेतनने. त्यानंतर गोलंदाजाला विके 29 धावा. त्यानंतर चेतनाला ज्याने 10 धावा खर्च केला. आणि आता 4थं षटक 22 धावांचं मंगेशाचं. 71 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. शेवटचा षटक गोलंदाजची मार्गवर. गोलंदाज निलेश.
शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्गावर निलेश. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील, मात्र नरेंद्र भारती 50 धावा पूर्ण केल्या गेल्या, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 55 धावांवरती खेळी करतोय. एका साईडला नरेंद्र भारती याचा नाव उंचावलं जात आहे, कारण आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी पुन्हा एकदा स्टँडिंग फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये, उत्तुंग षटकार. मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातला सर्वाधिक धावपळक इथे रचला गेलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑन रिझन मध्ये षटकार येतोय. जबरदस्त फटकेबाजी. अठ्ठ्याऐंशी धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय, प्रत्येक चेंडूवरती मार पडले जातात, प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद आणि क्षमता ही दाखवली जाते नरेंद्र भारती याच्या बॅटमधून. 88 रन, 88 धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत. यावेळी बायचा नो चेंडू पंच घोषित करतात. येस, यावेळी एक चेंडू हा नक्कीच इथे दंडित केले गेले. या चेंडूला नो चेंडू पंचाने घोषित केले आणि फ्री हिट असेल. डोळे उघडून पहा, कारण पुढचा चेंडू असेल हा फ्री हिटचा. कारण ज्या प्रकारे नरेंद्र भारती याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. धोकादायक होऊ शकेल का? मात्र इथे पाहायला गेलं तर 2 धावा सहज गती पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. एक साईडला राज आणि नरेंद्र भारती. पहिली विकेट्सची पार्टनरशिप आपण पाहतोय. एका साईडला 91 धावांची राज आणि नरेंद्र हे 2 फलंदाज आपण पाहतोय. 91 धावा या पहिल्या विकेटच्या पार्टनरशिपमध्ये सहजवल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंग ऑफ रिझन मध्ये येतो षटकार. या 6 धाव्याने पहिला डाव इथे संपला जातोय. 97 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात आणि 98 धावांचा टार्गेट एक विशाल मोठं असं डोंगर इथे रचला गेलाय. तो म्हणजेच सत्याई स्पोर्ट्स मोगरपाडा या संघाने. तर सन्माननीय श्री जितू पाटील सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक नरेंद्र भारती याला दिला गेलाय. मॅच संपल्यानंतर नरेंद्र भारती यांनी येऊन घेऊन जायचंय. 98 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्यात. मात्र मी इथे घेऊन थोडासा ब्रेक, कारण पुढच्या डावासाठी समालोचनासाठी येथील आमचे साथी समालोचक विशाल पाटील सर येथील या पुढच्या डावासाठी समालोचन करण्यासाठी. तोपर्यंत मित्र जाऊ नका कुठे, पाहत राहा पोषमात्र स्पोर्ट्स प्रेझेंट कैलासवासी रामरती देवी स्मृतिचषक 2024.
थँक्यू सो मच कडू सर. अतिशय चांगलं समालोचन त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी रामरती देवी स्मृती चषक 2024 भव्य दिव्य पर्व आपण पाहतात. सामना जो आपण सध्याच्या घडीला पाहतात, पहिलं सत्र समाप्त झालं ज्याच्यामध्ये रन्स बनवला गेला 97 आणि 98चा टार्गेट. 98 धावा चेस करायच्यात आणि कशा प्रकारे या धावा आता चेस केल्या जातील, कारण ज्याप्रमाणे नरेंद्रने फलंदाजी केली, अप्रतिम बॅटिंग. इंडिव्हिज्युअली त्याने 22 चेंडूमध्ये 77 बनवला. 77 इंडिव्हिज्युअली नॉट आऊट त्या देखील बनवला. येस, आपल्या टी व्ही स्क्रीनवरती सध्याच्या घडीला मॅच समरी जे घडलं अगदी पहिल्या सत्रामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी अवघ्या 22 चेंडूंमध्ये 79 धावा बनवल्या नरेंद्र भारतीने. आणि त्याच्या समेत राज होता, त्याने फक्त 9 चेंडू फेस केले, त्याने देखील 12 बनवल्या. आणि दमदार इनिंग, स्पेशली सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये सर्वात चांगली इनिंग आपल्याला नरेंद्र भारतीच्या बॅटमधनं येताना दिसली. 22 मध्ये 79 त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या. ऑल ओव्हर टीमचा टोटल जाऊन पोहोचला 97 वरती आणि 98चं टार्गेट. चेस करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि त्यांच्या समेत मारुती दरम्यान सलामीला. बघा, जर विचार जर केला तर 98 धावा देखील कुठे ना कुठे चेजेबल आहेत, गेटेबल आहेत. बट त्यासाठी आता बॅटिंग देखील तितकी चांगली करावी लागेल. कारण बघा, या चरणावरती सध्याच्या घडीला गमावण्यासाठी रणजी स्पोर्ट्स संघाकडे काहीच नाही आहे, बट कमवण्यासाठी भरपूर काही आहे. आणि पहिलाच बॉल प्रहार केला, लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली. डेड बॉलचा इशारा अंपायर्स करतात. ऑन साइडला फटका दरम्यान स्क्वेअर लेग फिल्डर पोस्टचा एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतले. 2 धाबा देखील पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने या डावाला सुरुवात झाली. यानंतर जो होणारा सामना आहे, अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. या मॅचची विजेता टीम आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम कोलशेत. ती बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बट नरेंद्रची ती इनिंग आणि त्या इनिंगच्या जोरावरती 97 बनवले गेले. पण त्याचा पाठलाग करत असताना प्रहार तर केला. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. पहिला धक्का आणि हा मोठा धक्का लागतोय. फलंदाज चेतनला जावं लागेल वापस. सुरुवात फार महत्वाची होती, बट सुरुवात आता थोडी खराब. बिकॉज चेतन ज्या फलंदाजाकडे क्षमता अफाट होती मोठे फटके खेळण्याची, तो चेतन अगदी स्वस्तात आता बाद झाला. फक्त 2 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवल्या. डगआउटच्या दिशेने आता तो निराशरित्या चालला, कारण त्याला देखील माहिती आहे की कुठे ना कुठे 98च्या या चेजमध्ये सुरुवात अगदी फार महत्त्वाची होती. कारण टोटल फार मोठा आहे. 5 ओव्हरमध्ये 98 चेज करण्यासाठी ऑलमोस्ट प्रति षटकामागे जर आस्किंग रेटचा विचार केला तर कमीत कमी 20 बनवायच्यात. त्या अनुषंगाने सुरुवात थोडी खराब. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा आणि हा पहिला धक्का रणजी स्पोर्ट्स संघाला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती
भोला दरम्यान मैदानाच्या हातामध्ये येतो. क्रमांक 3 वरती नॅट नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या हातामध्ये दरम्यान इथनं उतरला, बट त्याचा काय अप्रोच असेल. हाफ ट्रॅगर होता, पुल करायचा होता, अतिरिक्त गतीने बीट झाला फलंदाज. डॉट बॉल दरम्यान इथनं नक्कीच येईल. निर्धाव चेंडू आणखीन एक येतो. एक डॉट बॉल देखील आता प्रेशर वाढवत चाललेला आहे खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघावरती. कारण बघा पहिल्या सत्रामध्ये 97 रन्स खर्च केल्या गेल्या, 97 खर्च झाल्या आणि आता 98 चेस करत असताना कुठे ना कुठे अडचणी वाढत चाललेल्या आहेत. अडब्या वाटणे फटका, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर, आणखीन एक धक्का. आता म्हणावं लागेल या मॅच मध्ये टीम रणजी स्पोर्ट्स इन बिग बिग ट्रबल. 1 मोर विकेट डाऊन. मॅचच्या दिशेने जाऊया. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सावेश येतो. बघा 98 धावा चेस करण्यासाठी अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या बॉल पासून आक्रमण करायचं होतं, बट तसं काही करता आलं नाही आतापर्यंत फलंदाजांना. तसं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की भावेश इथनं चांगली गोलंदाजी करतात त्या पहिल्या षटकामध्ये. बॉल मागे चालला दरम्यान फाईन लेगला फिल्डर देखील सज्ज होते. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जातो. धावफलक जाऊन पोहोचला 3 वरती. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 3 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून देखील येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 24 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे 95 धावेंची आवश्यकता. दिल्ली अभी बहुत दूर है. 95 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करणं फार कठीण आहे. कारण हे समीकरण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या अगोदर जर आपण विचार केला तर आय थिंक कधी चेज होताना आपण बघितले नाही आहे. बट ते आज घडेल का? 4 ओव्हरमध्ये 88 मी बघितलेले आहेत, बट 95 आज पॉसिबल होईल का? नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. कारण इम्पॉसिबलला जरी आपण नीट बघितलं त्याच्यामध्ये आय एम पॉसिबल दडलेला असतो. परिस्थिती कितीही विपरीत असली त्या विपरीत परिस्थितीमधनं देखील मार्ग शोधला जाऊ शकतो. त्यासाठी एफर्ट लावणं गरजेचं आहे आणि सुरुवात तर इथनं केली. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑन, सीमा पार, षटकार. हाच तर इंटेंट हवा आहे ना. क्रिकेटच्या पतलावरती हार जीत तर होत राहते, बट हार किंवा जीतपेक्षा तुम्ही लढले किती त्या गोष्टीला जास्त महत्त्वाचं असतो. बघा इतिहास साक्षी आहे. इतिहासामध्ये जिंकणाऱ्याची देखील चर्चा होते, हारणाऱ्याची देखील चर्चा होते, बट सर्वात जास्त चर्चा लढणाऱ्याची होते. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. षटकारानंतर इथनं गोलंदाजाचं हे प्रतिउत्तर डॉट बॉल येतोय. एकंदरीत बघा कुठे ना कुठे ज्या गोष्टीच्या चर्चा मी आज या इनिंगमध्ये आतापर्यंत केला की पॉसिबल आहे, रन्स बनवल्या जाऊ शकतात, बट एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी पर्याप्त एफर्ट्स प्रयत्न देखील गरजेचे. फुल टॉस ऑन साईडला, फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक तडाखा, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बघा 2 फटक्यांनी एक गोष्ट तर सांगून दिली की मॅच अभी बाकी आहे. चेज इज स्टील अलाइव. अजून देखील सामना संपला नाहीये. 2 मोठे फटके, धाव फळक आता 2 या मोठ्या फटक्यांनी जाऊन पोहोचला 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल हाफ ट्रॅगर होता. पुल केला, पुल केला. आणखीन एक दमदार फटका. फुल अँड पॉवरफुल. अनदर बिग वन, सिक्सर.
आता सध्याच्या घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सर्वे सांगतो मॅच अभी बाकी आहे. लढाई अजून देखील सुरू आहे, आमचे प्रयत्न अजून संपले नाहीयेत हे आश्वासन आता तो आपल्या संघाला देतोय. हा बॉल सोडून दिला, लीव केलाय, लाईन चांगली डॉट बॉल येतो. कुठे ना कुठे अशा मोमेंटवरती ना असे क्लोज बॉल लीव करणं हे देखील थोडं चुकीचं ठरतं. कारण अशा मोमेंटवरती जेव्हा आपण असा बॅटर बॉल लीव करतो ना ते थोडं धोकादायक देखील असतं. कधी कधी बॅट चालवणं देखील अशा मोमेंटला गरजेचं होऊन जातं. बट ते केलं नाही, लास्ट बॉल सोडून दिला, डॉट बॉल आला. बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का? आता फिल्डर पोहोचतात, कॅच देखील पकडली, मॅच देखील बनवली. 3 मोठे फटके आल्यानंतर आता हा गोलंदाजाचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सनीला मिळेल सफलता. हा आणखीन एक धक्का रणजी स्पोर्ट्सला फलंदाज बाद. सफलता मिळाली. बघा 3 जेव्हा मोठे फटके आले ना असं वाटलं की कुठे ना कुठे या मॅच मध्ये कमबॅक होतोय, वापसी केली जात आहे. बट ही जी विकेट आली ना त्या विकेटने पुन्हा एकदा जी आशा अपेक्षा जागृत झाली होती ना त्याने ती आशा अपेक्षा आता कमी झाली. कारण आता इक्वेशनचा जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावफलक आता 21 वरती, म्हणजे अजून देखील रिक्वायर असतील 77 येणाऱ्या 18 चेंडूंवरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पूल करायचा होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं खेळाडू होता, पोहोचता तोपर्यंत एक सिंगल इथं घेतली जाईल. पण क्रिकेटमध्ये काय काय घडू शकतं त्याचं उदाहरण कालचा सामना जर कोणी बघितला असेल इंडिया अफगाणिस्तान तर त्याला नक्कीच समजलं असेल. फर्स्ट ऑफ ऑल मॅच टाय, त्यानंतर सुपर ओव्हर टाय, त्यानंतर वापस सुपर ओव्हर आणि त्यामध्ये भारतीय संघ जिंकला. क्रिकेट या खेळाने ना भरपूर साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगाला दाखवल्या. आणि इथनं टेनिस बॉल क्रिकेट देखील ज्या लेवलने ग्रोथ होत आहे, पुढे जात आहे, त्याच टेनिस बॉल क्रिकेटमधली ही आणखीन एक दमदार स्पर्धा सध्याच्या घडीला आपण सर्वजण पाहतात. स्वर्गीय रामरती देवी स्मृती चषक 2024, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की आज आई आपल्यामध्ये नाही आहेत, बट त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारी, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. ते म्हटलं जातं ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आज आईंच्या आठवणी आमच्या सोबत आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहतात. बॉल हवेमध्ये, बट फिल्डर आता पाठलाग करतात. चेस भरपूर मोठी असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर 2 पाठलाग तर जरूर करतात, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा दरम्यान इथं आणखीन मिळाला. आणि धावफलक या 4 धावांच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला जी बॅटल आपण पाहतात, मोगरपाडा विपक्ष रणजी स्पोर्ट्स कासार वडवली. कासार वडवलीचं क्रिकेट किती मोठं आहे ते समस्त ठाणे परिसराला माहिती आहे. आणि सध्याच्या घडीला त्याच गावचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झगडतो, प्रयत्न अजून देखील करतोय. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने पोहोचतात, फिल्डिंग चांगली राहिली, एक सिंगलच मिळलं. एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे 28 वरती. आज समालोचन कक्षामधनं तुम्ही जयेश सरांचा आवाज ऐकला, त्याचप्रमाणे पंढरी कडू सरांचा आवाज ऐकला आणि त्याचप्रमाणे ॲज अ ऑफिशियल स्कोरर याच विभागामधले एक लेजेंडरी प्लेअर, त्याचप्रमाणे गुणलेखनामध्ये ते फार चांगले आहेत. चर्चा सुरू असेल. फ्लिकचा हा फटका, टायमिंग अप्रतिम मोठी आणि त्याचप्रमाणे प्लेसमेंट देखील तितकंच चांगलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट केलं, पाहू शकता ॲक्शन रिप्लेवरती पायांवरती बॉल. फ्लिकचा हा फटका, कलाइयो की कला दरम्यान या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली 4 धावा. रिसचा फार चांगला वापर केला होता या फटक्यामध्ये. धावफलक 4 धावांच्या मदतीने आता पुढे जातो. 32 धावा धावफलकावरती. शर्तीचे प्रयत्न अजून देखील सुरू आहेत, फटके तर येतात.
बॉल हवेमध्ये गॅपला भेदलं, क्या फटका होता. वाईड ऑफ स्टंप, फुल लेन डिलिव्हरी, लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप कव्हरला भेटलं, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. असे फटके फार दुर्मिळ पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये आणि खऱ्या अर्थाने त्यापैकीच हा एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मला अजून देखील आठवतं KL राहुलला असे फटके मी भरपूरदा खेळताना बघितलेले आहेत आपण सर्वांनी. कारण वाईड ऑफ स्टंप, फुल लेन डिलिव्हरी आणि तिथनं पॉवर जनरेट करून डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तरी फारच कठीण आहे. बट तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच फलंदाज मारुती यांच्या बॅटमधनं हा सिक्सर आला. आता गोलंदाजी मार्कवरती दरम्यान नरेंद्र तयार होतो. बॅटिंग विथ बॅट तर फार चांगलं कार्य. बट आता विथ बॉल काय करेल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, प्रहार केलाय नरेंद्रच्या अगेन्स्ट, षटकार. आता सध्याच्या घडीला जे चटके नरेंद्रने पहिल्या इनिंगमध्ये दिले, आता ते चटके त्याला देखील लागतात. त्याच्या अगेन्स्ट हा प्रहार झाला, षटकाराला धावफलक आता 44. असून देखील इक्वेशनचा विचार केला तर येणारे 11 चेंडू त्या शिल्लक असेल हा सामना जिंकण्यासाठी. 54 धाब्यांची आवश्यकता, 11 मध्ये 54. आज सुशील दादा देखील आमच्या समेत आहेत, GTCचे एक अप्रतिम ऑपरेटर. आणि पूल करायचं होतं, अपील देखील इथनं झाली बट अंपायर्सने नकारलं. डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. बघा जेव्हा फार रन्स बनतात ना, त्यानंतर एखादं इकॉनॉमिकल ओव्हर देखील ना मॅचला जिंकण्यासाठी भरपूर होऊन जातं. या इनिंगमध्ये जितकेही डॉट बॉल आतापर्यंत आले ना, ते अगदी योग्य ठरले टीम मोघरपाडासाठी. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात. सध्याच्या घडीला नरेंद्र भारती विथ बॅट इम्प्रेस केलं. त्यानंतर आता विथ बॉल देखील चांगले कार्य त्याचे पाहायला मिळतात. रिस्क पिन टाकतोय आणि अगदी जसं त्याच्या हातामधनं बॉल रिलीज होतोय ना, तो आपल्याला चांगल्या लाईनवरती पडताना दिसला. पण यावेळेस फुल टॉस आहे, षटकार दरम्यान इथनं येतो. मिस्टेक एक घडली नरेंद्रच्या माध्यमातून आणि त्याच्या अगेन्स्ट हा प्रहार येतो. 6 धावा इथनं मिळतील. आणि समीकरणाचा आता विचार केला तर येणारे 8 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि 48 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे 8चे 8 षटकार हवेत. आणखीन एक डॉट बॉल येतो. बघा रिस्क पिन टाकतोय, अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस होतोय, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. त्या गोष्टींचा बेनिफिट नरेंद्र घेतो. आणखीन एक डॉट बॉल आला, शेवटचा बॉल असेल. पायावरती बॉल होता, हवेमध्ये आहे, फिल्डर पोचणार नाही, थोडे दूर राहिले. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल पूर्ण केली जाईल. सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 51, म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि 47 धाब्यांची आवश्यकता. भरपूर सारे कटआउट अगदी आपण मैदानाच्या चारी बाजूने पाहतात. ते सर्वात मोठा कटआउट जो आपण पाहतात प्रभू श्री रामचंद्र. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवसाची वाट प्रत्येकी हिंदू व्यक्ती पाहत होता, तो दिवस येत्या 22 जानेवारीला येतोय. अयोध्येला आपल्या प्रभू श्री रामांच्या मंदिराची स्थापना, उद्घाटन सोहळा असेल. कारण हा इतिहास देखील 500 वर्ष जुना, फार जुना इतिहास आहे. त्यामध्ये भरपूर साऱ्या आपल्या व्यक्तिमत्वांनी प्रयत्न लावले, एफर्ट्स टाकले. तेव्हा जाऊन खऱ्या अर्थाने आज प्रत्येकी भारतीयचा हिंदू व्यक्तीचा हा स्वप्न आता येत्या 22 जानेवारीला पूर्ण होणार आहे. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा, बिकॉज बीमर नो बॉल, हाईटच्या अगदी वरती हा बॉल होता. डिक्लेअर झोनमध्ये देखील हा बॉल गेला, म्हणजे 1+1 असतील 2. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणि अंपायर्सने सांगितले की स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल. 6 मध्ये 45. बघा जर ऑल ओव्हर क्रिकेटचा आपण विचार केला तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपल्याला आठवतं 6 मध्ये 43 ऋतुराज गायकवाडने बनवल्या होत्या दिलीप ट्रॉफीमध्ये. बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बघा असे समीकरण वाईल्ड चेजिंग थोडं डिफिकल्टच आहे. एक सिंगल रन दरम्यान इथनं आली. आता 5 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. 5 मध्ये 44, 44 असून देखील रिक्वायर आहेत. एकतर्फी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला सध्याच्या घडीला मोघरपाडा संघ पाहायला मिळतो. कारण बघा पहिलं सत्र ज्याप्रमाणे त्यांनी गाजवलं, नरेंद्रने गाजवलं, ज्याच्यामध्ये 97 बनवला गेला, तोच सर्वात मोठा प्लस पॉईंट होता टीम मोघरपाडा संघासाठी.
कारण ते पहिल्या सत्रामध्ये जिथे गोलंदाजांना ध्वस्त केलं तिथनं फलंदाजांचा कमबॅक होणं फार कठीण राहिलं आणि त्याच अनुषंगाने या मॅचमध्ये आपल्याला पकड मजबूत मोगरपाडा संघाची आता पाहायला मिळत आहे. आणखीन एक अतिरिक्त रन रमाणीतनं मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्स देखील करतात. म्हणजे आता 5 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. आणखीन आता किती वेळ थांबावं लागेल हा आता प्रश्न आहे. 5 चेंडू अजून देखील 43 धावांची आवश्यकता. यानंतर जो होणारा सामना आहे कोळशेत संघाचे संघनायक. चला आपण पोहोचा. विनंती असेल दत्ता स्पोर्ट्स कोळशेत संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. आणखीन एक अतिरिक्त रन म्हणजे आता 5 चेंडूमध्ये 42 असून देखील हवे आहेत. 42 धावांची आवश्यकता. कोळशेत संघाचे संघनायक आपण टॉससाठी पोहोचा. विनंती असेल. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे आता 4 मध्ये 43. भरपूर साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने भरपूर सारे पॉझिटिव्ह मोगरपाडा संघासाठी या मॅचमध्ये निघाले. त्यामध्ये नरेंद्र भारती सर्वात मोठा पॉझिटिव्ह. त्यानंतर निगेटिव्ह थॉट्स खऱ्या अर्थाने निघाले ते रणजी स्पोर्ट्स कासार वडवलीसाठी. पण ते म्हटलं जातं ना की एक व्यक्ती खऱ्या अर्थाने ना चुकांमधून देखील भरपूर काही शिकतो. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. वन हँडेड कॅच कंप्लीट केली. जे फिल्डर त्या रिजन मध्ये होते नाव उल्लेख नक्कीच करूया. कन्वेश होते. काय कॅच पकडली. सुशीलची रिप्लाय देखील आपण पाहूया. कारण व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. आउटस्टँडिंग कॅच बाय कन्वेश. कारण अशा कॅचेस पकडणं ते देखील आय थिंक डाव्या हातामध्ये पकडली. अप्रतिम कॅच पकडली गेली आणि सध्याच्या घडीला हायलाइट मोमेंट नरेंद्रची बॅटिंग आणि त्यानंतर ही कॅच. 3 मध्ये आता 43. अशा दिवसामध्ये अर्थातच या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ श्री पौषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा देखील इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. त्यांची देखील मॅच पाहायला विसरू नका. आमच्या समय जॉईन राहा. नवीन फलंदाज राजा मैदानाच्या आतमध्ये येतो. पण या मॅचमध्ये आता जास्त काही घडवलं जाऊ शकत नाहीये बिकॉज 3 मध्ये 43 अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक केलायचा होता. बॅटची कडा लागली असं अंपायर्सने सांगितलं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अंपायरिंग लेवल देखील खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये चांगलीच पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून जे 2 आमचे ऑफिशियल अंपायर्स सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगली अंपायरिंग.